हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। सद्गुरु नारायणगिरी महाराज की जय। सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। वरद विनायक भगवान की जय। जगदम्बा माता की जय। मोकळं करून द्या. हा हा तेच म्हणूनच साठीच हा. बस बस बस. संगीत वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम्। अलंकापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्भोज तेजस्फुरद्दिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवैः सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखे यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपं। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। आपुले आपण जाणावे स्वहित जेने राहे चित्त समाधान
बहुरंगी माया असे विखुरली, कुंठितची झाली होता बरी, पूजा ते अबोला चित्ताच्या प्रकारी, भाव विश्वंभरी समर्पावा, तुका म्हणे गेला फिटोनिया भेद, मग होतो देव मनाचाची, बहुरंगी माया असे विखुरली, कुंठितची झाली होता बरी. संत श्रेष्ठ जगदवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा गाथेतील हा एक अत्यंत गोड सुंदर असा अभंग आजच्या प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलाय. संपन्न होत असलेली आजची प्रवचन रूपी सेवा कृष्णा महाराज मोरे यांनी इकडे श्री वरद विनायक सेवाधाम लोणी खुर्द या परिसरामध्ये खर्डे पाटील परिवार, आश्वी, बाबळेश्वर आणि नेवासा अशा सर्व ठिकाणी असलेला हा परिवार मूळ गाव आश्वीच आहे. गेल्या जवळजवळ 2 पिढ्या 3 पिढ्या बाबळेश्वर येथे स्थायिक आहेत आणि नेवासा येथे सुद्धा कुटुंबातील काही सदस्य त्याही ठिकाणी राहत आहेत. अशा या खर्डे पाटील परिवाराच्या मातोश्री आणि सन्माननीय श्रीधर अण्णा खर्डे पाटील यांच्या धर्मपत्नी कैलासवासी सौभाग्यवती मीराबाई श्रीधर खर्डे पाटील यांचं प्रथम वर्ष श्राद्ध अर्थात हे प्रथम पुण्यस्मरण आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होतंय. या परिवाराचे मुख्य मार्गदर्शक आदरणीय श्रीधर अण्णा गजानन खर्डे पाटील, त्याचप्रमाणे मुलं श्री मनोहर श्रीधर खर्डे पाटील, श्री संजय श्रीधर खर्डे पाटील, श्री अनंता श्रीधर खर्डे पाटील, त्याचप्रमाणे कन्या सौभाग्यवती लीलाताई विठ्ठलराव मांढरे, सौभाग्यवती लताताई यशवंतराव कदम, संपूर्ण खर्डे पाटील परिवार, सर्व आप्तेष्ट नातेवाईक, जमलेले सर्व आपण मान्यवर, माता भगिनी, आपण सर्वजण मिळून आज मातोश्रींना ही आदरांजली श्रद्धांजली या प्रवचनाच्या निमित्तानं या ठिकाणी अर्पण करतोय. आणि या निमित्तानं उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, त्यामध्ये आवर्जून उपस्थित आश्वी येथून आमचे आदरणीय गायकवाड महाराज माझे जुने स्नेही आहेत, या परिवाराचे ते नातेवाईक आणि स्नेही आहेत. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय आश्वी इथून आलेले अण्णासाहेब पाटील, साईनाथ पाटील, आरडगाव इथून आवर्जून उपस्थित झालेले सन्माननीय इंगळे पाटील, त्याचप्रमाणे नेवासा इथून उपस्थित झालेले ज्येष्ठ मार्गदर्शक तुकारामजी नवले काका, त्यांचा सर्व परिवार, ब्राह्मणी येथून उपस्थित झालेले आमचे सन्माननीय खोसे पाटील, चिंचोली येथून उपस्थित झालेले जालिंदर पाटील काळे, त्यांचे सर्व ग्रामस्थ, गळणीम तालुका नेवासा येथून उपस्थित राहिलेले आमचे भजनी मंडळातील सहकारी आणि एक ज्येष्ठ चांगले आदर्श शेतकरी रमेश पाटील शेळके, आत्ताच देवळाले येथून उपस्थित झालेले सन्माननीय तांबे पाटील,
लोणी इथून आमचे आमले साहेब, चिंतामणी साहेब, नेवासा इथून आलेले बेदरे साहेब. खरं म्हणजे आता तुमच्या पाहुण्यातले एकूण एक मंडळी जवळजवळ माझ्या परिचयाची असं मला दिसतंय. त्याच्यामुळे मी आडगावून आलेले आमचे शेळके पाटील, आता किती नावं मी घेऊ शकेल, इतका सर्वांचाच माझा सातत्यानं परिचय आहे. पण मी त्या विस्तारामध्ये न जाता आपण सर्व उपस्थित आहात आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये एक अत्यंत आदरपूर्वक ही श्रद्धांजली प्रवचनाच्या निमित्तानं आपल्याला अर्पण करायची. खर्डे पाटील परिवाराविषयी आपण सर्वजण जाणून आहोत. शेती, शिक्षण, व्यवसाय, समाजकारण, धार्मिकता अशा सर्व क्षेत्रामध्ये या परिवारानं एक आदर्श निर्माण केलेला आहे आणि कोणत्याही कुटुंबाने एक चांगला आदर्श घेऊन वाटचाल करावी अशा स्वरूपाचं चांगलं काम श्रीधर अण्णा असतील, त्यांची मुलं असतील, त्यांचे इतर बंधू परिवार असेल, या सर्व मंडळींनी या सर्व क्षेत्रात अतिशय चांगलं काम केले. आणि अण्णांना हे काम करत असताना जवळजवळ वयाच्या 85व्या वर्षापर्यंत मातोश्री कैलासवासी सौभाग्यवती मीराबाई यांनी खूप तोलामोलाची साथ दिली. आणि दोघांचंही वैशिष्ट्य असं की दोघंही अत्यंत सुस्वभावी. अण्णांच्याही स्वभावाच्या बाबतीत आपण सगळेजण जाणून अतिशय संयमी, शांत, मितभाषी, सुस्वभावी आणि एक अत्यंत अनुभवी, विचारवंत व्यक्तिमत्व. अर्थात तो वारसाही त्यांना वडिलांकडूनच लाभलेला. वडिलांचंही कार्य त्या पद्धतीचं, मी त्याविषयी सरतेशेवटी थोडं विस्तारानं बोलेल. परंतु असा एक चांगला परिवार, आदर्श परिवार, आणि या परिवाराच्या या मातोश्रींचे पुण्यस्मरण या निमित्तानं सर्वजण उपस्थित आहे. महिला भगिनींमध्ये आमच्या वारकरी संप्रदायाच्या अभ्यासक इंगळेताई सुद्धा उपस्थित आहेत. मी आपल्याला विनंती करेल की थोडंसं आपण असं इकडे, ताई ताई तुम्हीच या, म्हणजे काय आपल्याला शेवटी आपल्यापासूनच वारकऱ्यापासून सुरुवात करावी लागते. या तुम्ही इकडे थोडंसं या. महिलांनी थोडंसं समोर बसावं, म्हणजे खूप एक कोपऱ्यात तुम्ही गेलात बघा. आपल्या कार्यक्रमाची आपल्याला थोडीशी शोभा ठेवणं फार महत्वाचं आहे. असं बसा, समोर बसा. हा, त्याच पट्टीवर तिकडेच, पण थोडंसं असं इकडे एकदम न बसता असं. हा, बसा 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 बसा. आता बरं वाटतंय ते. तुम्ही सर्वजण एका कोपऱ्यात जाऊन बसला तर उगीच तो मंडप रिकामा असल्यासारखा वाटेल. आणि पाहुणे भरपूर येणारच आहेत, परंतु आपण सोयीवार बसलं म्हणजे आलेल्या पाहुण्यांनाही पुन्हा सोयीवार बसायला सोपं जातं. आपण या मातोश्रींचं हे पुण्यस्मरण करत असताना नवरात्रीचा कालावधी असल्यामुळे हा एक व्रत उपवासाचा आणि अत्यंत पवित्र कालावधी वर्षभरातला हा असतो. आणि म्हणून आमच्या या श्रीधर अण्णांच्या तिघाही मुलांनी, सर्व बंधूंनी, नातवंडांनी असं ठरवलं की आलेल्या महिला भगिनींना, मला वाटतं त्यांनी दीपावली, लक्ष्मीपूजन येणारं जे आहे त्यानिमित्त महालक्ष्मीची मूर्ती भेट देऊ केलेली आहे. हा सुद्धा एक चांगला उपक्रम. कारण बऱ्याच वेळेला काय होतं, एखादी वस्तू इकडे तिकडे आपण जे टोपी, उपरणं, अमुक धमुक, साडी चोळी पडून राहते, पण ही देवीची मूर्ती कायम आपल्या पूजेमध्ये राहील. आणि तो सुद्धा उपक्रम त्यांनी या निमित्तानं राबवायचा ठरवलेला आहे. या निमित्तानं सर्व पै पाहुणे, आदरणीय मंडळी आपण जमलेला आहात आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग या आजच्या प्रवचन सेवेसाठी निवडलेला आहे. अभंग फार महत्वपूर्ण आहे. अभंगाची सुरुवातच जगद्गुरु तुकाराम महाराजांनी अशी केली, आपुले आपण जाणावे स्वहित. प्रत्येक जन्माला आलेल्या स्त्री पुरुषावर, मनुष्यावर ही जबाबदारी आहे की त्यानं आपलं स्वहित कशात आहे हे समजून घेतलं पाहिजे.
बऱ्याच वेळेला हिताची चर्चा जगामध्ये होते, परंतु ती व्यवहारापर्यंतच मर्यादित राहते, त्याच्या पुढे चर्चा फार कमी होतात. व्यावहारिक आणि तात्पुरतं तेवढ्या सुखाची चर्चा मला असं वाटतं जवळजवळ 90% कुटुंबात होत असेल. 10% कुटुंब भाग्यवान आहे की ज्या कुटुंबामध्ये संस्काराची चर्चा होते, शिक्षणाची चर्चा होते, संबंधाची चर्चा होते की संबंध जपले पाहिजे, ते टिकवले पाहिजे, संस्कार जपले पाहिजे, याची चर्चा केली जाते आणि त्या चर्चेचा आपोआपच परिणाम पुढच्या पिढीवर होत राहतो. आपण नेहमी म्हणतो की चांगल्या वातावरणामध्ये जर माणसं घडली तर ती चांगली घडतात, मुलं मुली. आणि चांगलं वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी तुमची आमची सगळ्यांची. आज कुटुंब व्यवस्थेमध्ये फार काही काम करण्याची गरज आहे. बऱ्याच वेळेला चर्चा होत राहते फक्त मला नोकरी कशी मिळेल, माझा व्यवसाय कसा मोठा होईल, राजकारणात मला अमुक पद कसं मिळेल, तमुक प्रसिद्धी कशी मिळेल, याच्या चर्चा तासनतास जडतात. परंतु अमुक कुटुंबातली मुलं मुली संस्कारित आहेत, चांगले शिकले म्हणून ते कसे पुढे गेले, अशा प्रेरणादायी गोष्टीवर आपण किती बोलतो याचा विचार खरोखर होणं फार आवश्यक आहे. आणि मग आपणच म्हणत राहतो, तासनतास आपणच चुकीच्या चर्चा कराव्या आणि आपणच पुन्हा म्हणावं वातावरण बिघडलं. कोणी बिघडवलं? त्याला जबाबदार कोण? आणि म्हणून या जुन्या पिढीचं जे काही आपल्याला स्मरण करावं लागतं. मातोश्री आज आपल्यात नाहीये, अण्णा थकलेले आहे, वडीलधारी माणसं इथं अनेक बसलेली आहे. जे तुम्हा आम्हाला दोन विचार जे चांगले मिळाले ते हेच उपकार आहे या जुन्या पिढीचे. यांनी फक्त आम्हाला जमीन जुमला कमवून नाही ठेवला, फक्त शिक्षणच नाही दिले, तर बोलता चालता आम्हाला सतत संस्कार दिले. जुनी माणसं, आपला जो जुना काळ होता, बोलता बोलता सांगून जायचं, पण ते जीवनाचं तत्वज्ञान असायचं, ती फिलॉसॉफी असायची. आज अनेक प्रकारची फिलॉसॉफी जगामध्ये विकसित झालेली आहे, वेगवेगळ्या डिग्र्या घेतल्या जात आहेत, त्या घ्याव्यात, कारण व्यावहारिक ज्ञानाशिवाय सुद्धा आपल्याला पुढे जाता येत नाही. म्हणून त्याच्यावरती टीका वगैरे करण्याचा हेतू नाही, फक्त मुद्दा ध्यानात आणून देण्याचा हा हेतू आहे की या सगळ्या लौकिक शिक्षणाबरोबर, व्यावहारिक उन्नती बरोबर, समाजकारण राजकारणाच्या या सगळ्या वाटचाली बरोबर आपल्याला आपल्या कुटुंबातील संस्काराची ही श्रीमंती आणि वैभव टिकून ठेवता आलं पाहिजे. आणि ते ठेवणं ही खरी पुढील पिढ्यांची जबाबदारी आहे. मला नेहमी वाटतं हे पुण्यस्मरणासारखे कार्यक्रम गेलेल्या व्यक्तीसाठी नाही, ज्यांचं जीवन अजून जे काही परमेश्वर कृपेनं शिल्लक आहे, जितकं शिल्लक आहे माहित नाही, माझं तुमचं प्रत्येकाचं जीवन किती शिल्लक आहे, पण जे शिल्लक जीवन आहे त्या जीवन जगणाऱ्या लोकांसाठी प्रेरणा घेण्याचा आजचा हा दिवस असतो, पुण्यस्मरण. गेलेल्या व्यक्तीच्या आठवणी आपण जरूर त्या निमित्तानं काढतो, त्यांना सद्गती लाभावी असं म्हणतो. मला असं वाटतं म्हणण्या बोलण्यानं फारशा गोष्टी काही घडत नाही. ज्या व्यक्तीनं सत्कार्य पुण्यकर्म केलं त्यांना सद्गती मिळतच असते. नसेल केलं तर म्हणल्यानं काय होईल असं मला वाटत नाही. कारण तुकाराम महाराज म्हणले, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण, घ्या माझे वचन आशीर्वाद. तुकाराम महाराजांकडे लोक आशीर्वाद मागायला गेले. आता माझ्यासारखा तरी एखादा थोडाफार सामान्य कीर्तनकार भीड पाळतो, पण तुकाराम महाराज हे निर्भीड होते. ना काही स्वार्थ आहे, ना काही अपेक्षा आहे, ना काही आकांक्षा आहे. आणि त्यामुळे तुका म्हणे सत्य सांगे यवोत रागे येते ते. आणि त्या सत्यत्वाच्या कसोटीवर महाराज म्हणाले की बाबांनो, आशीर्वाद पाहिजे ना, मग कर्माप्रमाणे तुम्हाला तुमचा आशीर्वाद मिळेल असा मी आशीर्वाद देतो. कर्म धर्म तुम्हा, तुमचं जसं कर्म धर्म असेल. पण इथे एक गोष्ट निश्चित आहे की या मातोश्रींचं जे पुण्यस्मरण आपण करतोय, श्रीधर अण्णांच्या सौभाग्यवतींचं, यांनी आयुष्यभरामध्ये सत्कर्म केली, आलेल्या अतिथीचा सन्मान,
पाहुण्या रावळ्यांचा पाहुणचार, देवधर्माची सेवा, दान धर्माचा विचार, मुलाबाळांच्या संस्काराचा विचार. मला वाटतं यापेक्षा जीवनामध्ये फार मोठं काही करावं लागतं असं नाही. आपल्यावरच्या ज्या मुख्य काही जबाबदारी आहे, जबाबदाऱ्या पुष्कळ आहे, पण त्यातल्या काही मोजक्या आणि मुख्य पाहायच्या झाल्या तर आपल्यावरती देव ऋण आहे, शास्त्र ऋण आहे, पितर ऋण आहे, मनुष्य ऋण आहे आणि भूत ऋण आहे. मी नेहमी म्हणतो की 5 प्रकारची कर्ज जन्माला येतानाच आपल्या डोक्यावर आहे. माणूस म्हणत असतो की आता मला काय कोणाचं कर्ज नाही, पाणी नाही, मी निवांत झालो. असं होत नाही. हे जन्माला येताना जे कर्ज डोक्यावर घेऊन आलो ते शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला स्मरणात ठेवावं लागतं, कारण ही कर्ज फिटतही नाही अशी आहे. पण या कर्जाची सुंदरता अशी की त्या कर्जाची नुसती आठवण मनात असली आणि ती आठवण ठेवून यथायोग्य आपण वागत राहिलो तर त्या कर्जातून आपल्याला मृत्यूच्या वेळी मुक्ती मिळणं शक्य आहे. तोपर्यंत तर नाही. म्हणून पहिला आहे देव ऋण. आता देव मान्य असणं नसणं हा एक खूप वेगळा विचार आहे, पण साधारणतः या ईश्वरानं जी सृष्टी बनवली कुणीतरी एक शक्ती आहे असं प्रत्येकाला वाटतं. तुमच्या माझ्यासारख्या सामान्याला वाटेल यात नवल नाही, पण ज्यानं अणुरेणूचं संशोधन केलं त्या आईन्स्टाईनलाही वाटलं की या जगामध्ये एक प्रचंड शक्ती प्रवाहित आहे, ती अणुरेणूंच्या रूपानं आहे आणि कदाचित त्याच शक्तीला हे धार्मिक लोक ईश्वर म्हणत असावे असा निष्कर्ष त्यानेही काढला. डॉक्टर अब्दुल कलामांसारखे अत्यंत महान दिव्य विभूतिमत्व मी म्हणेन की त्यांनी आपल्या आत्मचरित्रात लिहावं की अनेक प्रकारचा अभ्यास करत असताना, संरक्षण सामुग्री आणि मशिनरी विकसित करत असताना आमची बुद्धी मती कुंठित होऊन जायची आणि झोपेमध्ये आम्हाला काहीतरी आठवायचं. मग अब्दुल कलाम सर असं म्हणतात की झोपेमध्ये आम्हाला आठवून देणारा कोण होता? कदाचित तोच ईश्वर असावा की जो आम्ही थकून गेल्यानंतर पुढचा मार्ग आम्हाला दाखवत होता आणि आम्ही आमच्या भारतासाठी काम करत होतो, असं नम्रपणानं त्यांच्या अग्निपंख नावाच्या आत्मचरित्रात ते लिहितात. म्हणून देव आहे याचे संकेत अनेक ऋषीमुनींनी दिले, संतांनी तो अनुभव सांगितला आणि शास्त्रज्ञ सुद्धा त्या अनुषंगानं बोलले. एवढंच मला म्हणायचं आहे. आजही डॉक्टर भटकर साहेबांसारखे, काकोडकरांसारखे आज माणसं आपल्याकडे विद्यमान आहे की जे प्रचंड धार्मिकता जपणारे लोक आहेत आणि हे जागतिक कीर्तीचे लोक आहेत. भारताला कॉम्प्युटर देणारे डॉक्टर विजय भटकर आहे, काही साधी गोष्ट नाही. संबंध देशाला कॉम्प्युटर क्रांती, संगणकीय क्रांती, ज्यांच्यापासून राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यावेळेला तो कॉम्प्युटर विकसित केला गेला. अमेरिकेनं तंत्रज्ञान नाकारलं आणि भटकरांनी त्यांच्या सहकाऱ्यांनी ते विकसित केलं. पण तो माणूस आजही तासभर ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही. फार लांब नाही, पुण्याला जाऊन आपण भेटू शकतो. नव्या पिढीला मला हेच सांगायचं आहे, अनुभव न घेता, अभ्यास न करता कोणत्याही क्षेत्राला एकदम चुकीचं ठरवू नका. घाई होते, काय पडलं त्या धार्मिकतेमध्ये, घाई होते तुम्हाला प्रतिक्रिया द्यायला. घाई करू नका. जरूर प्रतिक्रिया द्या, जी तुम्हाला अपेक्षित आहे ती द्या, पण अगोदर त्याचा अभ्यास करा. गुरुवर्य नारायणगिरीजी महाराजांनी सांगितले, एक जर्मन माणूस, 1935 सालची गोष्ट आहे, एक जर्मन ग्रस्त पुणे विद्यापीठामध्ये खास करून ज्ञानेश्वरी गाथा याचा अभ्यास करण्यासाठी आला. काही वर्ष तो इथे राहिला. सुरुवातीला भाषा शिकावी लागली, व्याकरण शिकावं लागलं आणि मग हळूहळू ग्रंथांचा अभ्यास केला. त्यानं त्याच्या भाषेमध्ये, जर्मन भाषेमध्ये त्या ग्रंथाचं ट्रान्सलेशन काही भाग केले आणि ग्रंथ अभ्यासताना तो इतका भारावून गेला की तो मधून मधून माऊलीच्या दर्शनाला आळंदीला यायचा, तुकोबारायांच्या दर्शनाला देहूला जायचा, पुण्यापासून जवळ असायचं, साधू संतांना भेटायचा. त्या काळी पूजनीय स्वर्गीय दांडेकर मामांसारखी मंडळी तिथे त्या काळी काम करत होते.
सर परशुराम भाऊ महाविद्यालयाचे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये ते प्राचार्य होते, ज्याला आता आजची पिढी SP कॉलेज म्हणते पुण्याचं. त्यावेळेला आमचे कीर्तनकार त्याचे प्राचार्य होते, हे ध्यानात घ्या. आणि त्यांनी पुस्तक लिहिलं होतं ज्ञानदेव आणि प्लेटो. म्हणजे इतक्या फिलॉसॉफी ते मांडत होते. म्हणून कीर्तनाला आणि या परंपरेला सामान्य समजावं असं नाही आहे. आमचं दुर्दैव असतं की त्यातली जाणती माणसं आम्हाला क्वचित भेटतात. आणि कधी कधी जी माणसं आमच्या नजरेसमोर येतात त्यांच्याकडे पाहून मग असं वाटू लागतं की याच्यात काही तथ्य नाही. पण असं नाही आहे. माझ्यासारख्या सामान्य माणसाचं सोडा, पण या संप्रदायामध्ये आजही खूप विचारवंत, प्रज्ञावंत, उपासक, अभ्यासक, तत्वचिंतक लोक आहेत. आणि तितकं स्वतःचं मन, कर्म, वाणी याची शुद्धी सांभाळलेले लोक आहेत. याच्यापेक्षा मी अधिक बोलू शकत नाही. परंतु अशा लोकांपर्यंत पोहोचणं आणि त्या लोकांचं मार्गदर्शन घेणं यालाही काहीतरी परमभाग्य लागतं ना. आणि म्हणून त्या काळी त्या जर्मन माणसाला पूज्य मामासाहेबांसारख्यांचाही सहवास मिळाला. सोनोपंत मामा दांडेकर, बंकट स्वामी महाराज, सद्गुरू जोग महाराजही त्या काळी होते. आणि त्या जर्मन माणसानं जी प्रतिक्रिया दिली, मी प्रतिक्रियेविषयी बोलतो. जेव्हा तो त्याच्या मायदेशी जायला निघाला 2-4 वर्षाचा त्याचा अभ्यास आटोपून, तेव्हा तो सद्गत झालेला होता. आळंदीत आला, माऊलींच्या समाधीचं दर्शन केलं आणि खूप त्याला भरून आलं त्याचं अंतःकरण. जर्मनीचा माणूस. आणि त्यानं ती ज्ञानेश्वरी डोक्यावर घेतली, मंदिराला प्रदक्षिणा केली. लोक भारावून गेले. आपले जे भोळे भावडे वारकरी तिथले जे होते, की अरे जर्मनीचा, परदेशातला, युरोप खंडातला हा माणूस आहे आणि ही प्रगत माणसं आहे, आपल्यापेक्षा 100 वर्षानं पुढे आहे. कालही आणि आजही आम्हाला त्यांचं आकर्षण अजूनही वाटतंय. आणि हा माणूस इथे येऊन भारावून गेला, काय त्याला नेमकं पाहिजे. आणि मग त्यानं सांगितलं, भारावून यासाठी गेलोय, या ग्रंथात जे ज्ञान दिलंय, जो विचार दिलाय, जे अनुभव सांगितले, जे मार्गदर्शन केलंय, मी जगभरातल्या अनेक भाषेतल्या ग्रंथांचं आजवर अध्ययन केलंय. मला या समान कुठे वाटलं नाही. भारतातल्या सुद्धा इतर ग्रंथांचं काही अध्ययन केलं, पण तरी सुद्धा या ज्ञानेश्वरीच्या गाथेच्या बरोबरीचं मला काही वाटत नाही. आणि म्हणून हा ग्रंथ डोक्यावर घेण्याच्या पात्रतेचा आहे. तो मला हातात घेणं सुद्धा अपमान वाटतो. इतका मोठा विद्वान माणूस तो हे बोलतोय. आणि म्हणून आमच्या जनाबाई अडाणी होत्या, पण त्यांनी त्या काळी सांगितलं, वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी. आम्हाला देवाविषयी, धर्माविषयी आणि या संत विचारांविषयी प्रतिक्रिया देताना थोडं चिंतनपूर्वक प्रतिक्रिया दिली पाहिजे. अभ्यासपूर्वक दिली तर ती कोणती प्रतिक्रिया अयोग्य असं मी म्हणणार नाही. नाही आवडलं तर जरूर म्हणा की नाही आवडलं आम्हाला, पण एकदा ज्ञानेश्वरी वाचा तर मग म्हणा ज्ञानेश्वरीत काही नाहीये. एकदा गीता समजून तर घ्या. अब्दुल कलाम सर हे दररोज गीता एक अध्याय चिंतन करायचे, मग कामाला सुरू करायचे. गांधीजींचा तर श्वास प्रश्वास गीता होती. टिळकांचा अभ्यास गीतेवरती होता, त्यांनी पुस्तक लिहिलं होतं. आणि म्हणून समाजकारणी, देशप्रेमी लोकांपासून ते शास्त्रज्ञांपर्यंत जर सगळ्यांना हे ग्रंथ आवडत होते तर आम्हाला ते आवडले पाहिजे. आम्ही नेहमीच म्हणतो मोठ्यांचा आदर्श आम्हाला घ्यायचा आहे, पण मोठ्यांचा आदर्श नुसते पुतळे उभारून होईल का त्यांचा विचार सांभाळून होईल. माझ्यासारख्या वारकऱ्याला नेहमी वाटतं. मला कुसुमाग्रजांची कविता आठवते. ते असं म्हणतात, बोथट पुतळे पथा पथावर ही थोरांची विटंबना, कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, व्यर्थ गोडवे गाऊ नका. ही जबाबदारी तुमच्या माझ्या सर्वांवर आहे. मलाही नुसतं माऊलींचं तुकोबारायचं नाव घेतल्यानं माझं जीवनाचं कल्याण होणार नाही. मला हा विचार कधीतरी हे प्रवचन संपल्यावर करावा लागेल की त्यातलं अनुकरण मी काही करतोय का, आणि नसेल तर मला ते करायचंय, हा संकल्प मला करावा लागेल. म्हणून जबाबदारी सर्वांवर आहे. आणि हा धर्म, ही संस्कृती जर घरात टिकली तरच घरातलं सुख टिकतं. ही जुनी पिढी दीर्घायुष्य जगू शकली. आणि आजही या सगळ्या जुन्या माणसांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर समाधान आहे त्यांच्या चेहऱ्यावर.
मी नेहमी प्रश्न विचारत असतो की आजचा कोणताही नातू असं म्हणू शकत नाही की मी माझ्या आजोबा इतका सुखी आहे. मी मी नेहमी सांगतो, धाडसानं सांगतोय, असा कोणता नातू म्हणू शकत नाही की मी माझ्या आजोबा इतका सुखी आहे. हा आजोबापेक्षा जास्त सुविधेमध्ये आहे असं तो म्हणू शकेल. आजोबांना त्या काळी ज्या फॅसिलिटी नव्हत्या, ज्या सुविधा नव्हत्या, त्या आजच्या नातवाला जरूर आहे, नातीला आहे, नातीला पण आहे. नुसतं नातवापुरतं बोलत नाही, या सगळ्या पोरी रागावतील माझ्यावर. नातीला पण आहे, नातूला पण आहे, सगळ्यांना. त्याचं काय कारण आहे हे आपण शोधलं पाहिजे. त्या काळात असुविधेमध्ये साधी घरं होती, शेतीवाडीच आधार होता, फारसं बाकीचा काही मिळकतीचे मार्ग नव्हते, इन्कम सोर्स नव्हते. पण तरी सुद्धा माणसं शेतीवाडी करून, कमी अधिक परिस्थिती होती, पण माणसं समाधानी आणि सुखी दिसत होती. त्याचं कारण विचार आणि संस्कार सोबत होता, धर्म आणि नीती सोबत होती. एवढंच त्याचं उत्तर आहे, दुसरं काही उत्तर नाही आहे. आम्हाला आजही आपल्यासारखी अनेक कुटुंब सुखी दिसतात. त्याचं कारण ज्या ज्या कुटुंबांनी हा धर्मनीतीचा व्यवहार पाळलेला आहे. मला दोन गोष्टी फार महत्वाच्या वाटतात व्यवहारात. म्हणजे जे आपलं व्यावहारिक जीवन आहे, शेती, वाडी, नोकरी, व्यवसाय, कुटुंब, याला व्यवहार म्हणू आपण. या सगळ्या व्यवहारात नीती पाळावी लागते, नीती. आणि अध्यात्मामध्ये काय काय आलं? व्रत, वैकल्य, देव, धर्म, तीर्थयात्रा, पोथी, पुराण, भजन, पूजन, कीर्तन, प्रवचन, सोहळे, सगळं आलं. व्यावहारिक जीवनामध्ये नीती पाळावी लागेल आणि आध्यात्मिक जीवनात भक्ती सांभाळावी लागेल. एवढ्या दोन गोष्टी जरी आमच्या जास्त ध्यानात काही ठेवायची गरज नाही. धकाधकीचं जीवन आहे, नाही आपल्याला काही फार ध्यानात राहू शकलं, पण मीही ध्यानात ठेवील, आपणही सगळे ठेवूया की आम्हाला या दोन गोष्टी सांभाळायच्या. काही झालं तरी, नफा हो तोटा हो, आम्ही नीती सोडणार नाही. नीतीचा व्यवहार आम्ही करूया. आणि इकडे अध्यात्मामध्ये फक्त आम्ही दिखावा करणार नाही, आम्ही भक्ती करू. कारण अध्यात्मातही दिखावा ही एक स्वतंत्र गोष्ट आहे, तिच्यापासून आपल्याला सावध राहावं लागतं. आणि ती भक्ती आमच्या या भगिनींसारखी, आपल्यासारख्या सज्जनांसारखी, ती मनापासून भक्ती आपल्याला करावी लागते. आणि ते जर का आपण करू शकलो तर मला असं वाटतं की जीवन किती धकाधकीचं असू द्या, किती संघर्षाचे दिवस आपल्या जीवनात येऊ द्या, तुमचं धैर्य टिकून राहील, मनोबल कुठे कमी पडणार नाही, मनशांती मागायला कुठे जावं लागणार नाही, ती आपल्या घरातच राहील. शांती क्षमा तया जवळी जीवे भावे अनुसरल्या. या आदरणीय ज्येष्ठ नेते, आपल्या भागाचे मार्गदर्शक रावसाहेब पाटील म्हस्के साहेब या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांनाही मी धन्यवाद देतो. बरीच मान्यवर मंडळी या ठिकाणी आपण उपस्थित आहात. आणि आपल्या पुढे मी एक, मला माझ्या अल्पमतीनं जो काही संतांच्या वाङ्मयातला सारांश विचार जो भावलाय, आवडलाय. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. बस 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 बस. माझ्या या अल्पमतीनं हा संत विचार आपल्या पुढे मी ठेवण्याचा प्रयत्न करतोय. एरवी असे प्रसंग खूप कमी असतात ना. आपण रोज जीवन, आपली जबाबदारी आहे प्रत्येकाची. तुमचं काय? आमचंही तेच आहे. आम्ही जरी कीर्तन प्रवचनकार असलो तरी आम्ही फार तर 2 कीर्तन केले तर 4 तास कीर्तनात असतो आणि 10 तास प्रवासात असतो. आणि तरी म्हणतो आम्ही आमचं सर्व जीवन परमार्थात जगलो. कशाचं डोंबल्याचं जगलो? काय त्याला 10 तास प्रवास करायचे, ती ट्रॅफिक, ते रस्ते. आता ते म्हणायलाच नको. आपल्याकडे तर एवढं म्हणायला, काय ते रस्ते, काय ते खड्डे. भाऊ, आता हे सगळं परिणाम कीर्तनावरही झाला आमच्या. चला, विनोदाचा भाग सोडा, पण आम्ही सुद्धा म्हणत असतो नुसतं जीवन परमार्थात जगलो. आम्हालाही बाकीच्याच उपाधीमध्ये वेळ. कोण म्हणतं लग्नालाच इकडे या, कोण म्हणतं इथं फित कापा. खरं म्हणजे महाराज लोकांचं ते काम नाही. ज्यांचं काम आहे त्यांनी तिथं वेळ दिलेला असतो. आमच्या सारख्याचा वेळ कीर्तनात घेतला पाहिजे. मी तर आता आवर्जून सांगतो सगळ्यांना की तुम्ही आग्रह करून मला प्रवचन अर्धा तास जास्त करायला लावा, कीर्तन जास्त करायला लावा,
पण आता या बाकीच्या भानगडीत गुंतू नका, वेळ खूप जातो आणि उपाधी आहे, वायाची उपाधी दंभधर्म. आणि तसंही आपण जी माणसं ज्या क्षेत्रातली असतात त्या क्षेत्रातलंच काम त्यांच्याकडून अपेक्षा केली पाहिजे, म्हणजे त्यांचं आणि आपलं दोघांचंही त्यामध्ये हित असतं. डॉक्टरला जर का आपण इकडं कुठंतरी गप्पा मारायला घेऊन गेलो तर त्याच्यामध्ये डॉक्टरचंही हित नाही, आपलंही हित नाही. तसंच आहे कोणत्याही क्षेत्राचं, अध्यात्म असो, समाजकारण असो. चला, बोलण्याचा मुद्दा इतकाच आहे की मानवी जीवनामध्ये नेमकं आपलं हित काय यासाठी मी बोलतोय. पहिला अभंगातला शब्द स्वहित आलाय आणि त्या स्वहिताला धरून बोलण्याचा प्रयत्न माझा या ठिकाणी सुरू आहे. हे स्वहित म्हणजे काय, तर आपल्याला आपलं समाधान टिकवता आलं पाहिजे आणि आपल्या भोवतालचे लोक सुद्धा आपल्या त्या वर्तनानं समाधानी राहिले पाहिजे. आता 100% यामध्ये यश कोणालाच मिळत नाही, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. कारण आपण आपलं समाधान जरी टिकून ठेवायचं म्हटलं तरी घडणाऱ्या घटना प्रसंग त्याचे काही ना काही परिणाम आपल्यावरती होत राहतात. अगदी सीतेला जेव्हा रावण चोरून घेऊन गेला त्यावेळेला रामानं सुद्धा विलाप केला होता, त्यालाही दुःख झालं होतं. तो देव असला तरी मानवी भूमिकेत होता आणि ती मानवी भूमिका त्यानंही तिथे पार पाडली. मग आपण तर माणसंच आहोत मुळात. आपल्यावर सुखदुःखाचे परिणाम होणार नाही, नफ्या तोट्याचे परिणाम, मान अपमानाचे परिणाम होणार नाही असं कसं होतीलच. पण तरीही परिणाम झाला म्हणून त्यातच गुंतून पडायचं का, हा त्याच्या पुढचा मुद्दा आहे. घरामध्ये धूळ झाली, मग धूळ झाली म्हणून काही करायचं नाही का, नाही, स्वच्छता करीतच राहावी लागते. कपडे मळलेत मग काही करायचं नाही का, नाही, ते स्वच्छ करावेच लागतात. तसंच आहे जीवनामध्ये. कुठे मनोबल कमी झालं, कुठे निराशा निर्माण झाली, कुठे अशांतता अंतःकरणात जाणवू लागली, त्यासाठी उपाय आहे, प्रयत्न आहे आणि ते उपाय अध्यात्मातले आहेत. दुर्दैवानं अजून सुद्धा विज्ञान आणि व्यावहारिक जगामध्ये माणसाच्या या सगळ्या प्रश्नांवरती उत्तर नाही आहे. म्हणजे एखाद्याचं मनोबल कमी झालं म्हणून जा मेडिकल मध्ये ही गोळी घेऊन या, अशी सोय माझ्या थोड्याफार फिरण्यामध्ये मला कुठे दिसून आलेली नाही. हा मनोविकारावर काही मार्गदर्शन करता येईल, पण मनोबल जे कमी झालंय ते वाढवण्यासाठी तुम्हाला ज्येष्ठांचं मार्गदर्शन, संस्कृतीचा आधार, संत विचारांचा आधार, आध्यात्मिक साधनेचा आधार, आता आपल्याला लाभलेला राष्ट्रपती आहे त्यांचं आपण सगळ्यांनी मनोगत किंवा त्यांचं चरित्र समजून घेतलेलं आहे मीडियातून. द्रौपदी मुर्मू, महामहिम द्रौपदी मुर्मू. मुलगा गेला, मुलगी गेली, पती गेले, कुटुंबामध्ये किती हानी व्हावी, कोणी सदस्यच राहिलं नाही, त्या एकट्याच उरल्या आता ज्या राष्ट्रपती आपल्याला झालेल्या. आणि त्यांनी सांगितलं की मी पूर्णपणे नैराश्यामध्ये गेले होते, पण त्या काळामध्ये मला काही आध्यात्मिक लोक भेटले, त्यांनी थोडंसं मार्गदर्शन केलं, मलाही स्वतःला आवड पूर्वीची होती आणि या आध्यात्मिक ध्यान चिंतनानं मी माझ्या त्या नैराश्यावर मात केली. हळूहळू खचलेली मनोवृत्ती सावरू शकले. आणि मग त्यांनी सांगितलं की आमच्या घरामध्ये आम्ही 4-5 लोक राहत होतो, ते सगळे गेले, मी एकटी राहत होते. निर्णय घेतला की आता हे घर तरी कशाला ठेवायचं, मग ते एका शाळेला दान दिलं. आणि ती शाळा ज्या दिवशी त्या घरामध्ये भरली, त्या द्रौपदी मुर्मू म्हणाल्या माझं नैराश्य आणखी कमी झालं, कारण खूप आनंद वाटला. ज्या घरात 4-5 लोक राहत होतो तिथे 100-200 मुलांनी ते आता घर भरून गेलं आणि मला जगण्याचा मार्ग सापडला, असं त्या म्हणतात. तेव्हा व्यवहारातल्या कोणत्याच कृतीनं हे मनोबल भरून निघू शकत नाही. त्यांनी असं म्हटलं नाही राष्ट्रपती झाल्यावर की मला राष्ट्रपती केलं म्हणून माझं नैराश्य गेलं, असं अजिबात त्या म्हणाल्या नाही. कदाचित त्यांच्या त्या चांगल्या वाटचालीमुळे त्यांना राष्ट्रपती पद चालून त्यांच्याकडे गेलं असं आपण म्हणूया. पण त्या म्हणतात की मी केलेलं धार्मिक चिंतन, ध्यान आणि सेवा कार्य याच्यातून मला बळ मिळालं. आणि म्हणून मानवी जीवनातलं स्वहित कशात आहे, आपलं समाधान टिकवून ठेवणे. आणि आपलं समाधान कशाने टिकतं, तर ते सेवेनं, सत्कर्मानं, सत्संगतीनं, सद्विचारानं, याच गोष्टीनं ते समाधान टिकतं. म्हणून आपलं समाधान टिकवणं,
आपल्या भोवतालच्यांचं समाधान टिकवणं. जसं ज्ञानोबाराय म्हणतात, आपुली आपण करा सोडवण. आपणच आपण दुःखातून बाजूला यावं आणि इतरांनाही त्या दुःखातून काढण्याचा प्रयत्न करावा. हेच स्वहित आहे. म्हणून आपुले आपण जाणावे स्वहित, हे दोन्ही ठिकाणी जाणावं. व्यवहारात सुद्धा अनेक आदर्श, आता इथे बसलेली अनेक माणसं, स्त्री पुरुष यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये आदर्श काम ते करतायत, केलेलं आहे. व्यवसाय कसा करावा, नोकरी कशी सांभाळावी, समाजकारण कसं करावं, नातेसंबंध कसे सांभाळावे, देवधर्म कसा सांभाळावा, असं अनेक क्षेत्रात चांगलं काम केलेली माणसं समाजात आजही आहेत. त्यांचाच आदर्श घेऊन आपणही आपला व्यवहार हा सुव्यवस्थित करावा. संसार व्यवहाराचं वर्णन करताना शास्त्रानं असं सांगितलं, सानंदम सदनम सुताश्य सुधिया कांता मृदु भाषिनी सन्मित्रम सुहृदम स्वयोषितिरतिश्चाज्ञापरा सेवकः आतिथ्यम हरिपूजनम प्रतिदिनम मिष्टान्नपानम ग्रहे साधो संगमुपासते हि सततम धन्यो गृहस्थाश्रमः. हा गृहस्थाश्रम धन्य आहे. कोणता? सानंदम सदनम, जे घर आनंदी घर आहे. आनंदी घर हे फक्त दगड, माती, विटा, इंटिरियर आणि डिझाईन वगैरे यानं होत नाही. याच्याही पुढे जाऊन बोलतो, मायबाप हो, मी कीर्तनकार आहे, मला जे संत विचार आहे तेच स्पष्ट सांगितले पाहिजे. ते आवडोत ना आवडोत, म्हणून नुसतं वास्तुशास्त्र पाळल्याने सुद्धा घर आनंदी होत नाही. आणि याच्याशी आपणही सहमत राहाल याची मला खात्री आहे. वास्तुशास्त्र पाळलं पाहिजे, पण घरात राहणाऱ्यांनी जगण्याचंही शास्त्र पाळण्याची गरज आहे ना. वास्तुशास्त्र पाळलं, कोणत्या कोपऱ्यात काय असावं, पण घरातल्या माणसाने नको पाळायला. कसं बोलावं, कसं वागावं, किती वाजेपर्यंत घरी यावं, मुलाबाळांना कसा वेळ द्यावा, म्हाताऱ्या माणसांशी कसं बोलावं, पाहुण्यांशी कसं बोलावं, निदान त्या देवघरात 5 मिनिट जाऊन बसावं, हे घरातल्यांना नको कळायला. आणि म्हणून वास्तुशास्त्र सांगण्यासाठी तुमच्याकडे पुष्कळ माणसं आहे, पण जीवनशास्त्र सांगण्यासाठी ज्ञानेश्वरी आणि गाथा आहे. हे दुसरं कोणी तुम्हाला सांगू शकणार नाही. हेच ग्रंथ सांगतील, गीता, ज्ञानेश्वरी आणि गाथा. आणि जीवनशास्त्र जर का कळलं तर बाकीचे सगळे शास्त्र आपोआप त्याच्या मागे चालत येतात. हे सुद्धा एक वाक्य आजचं ऐकून ठेवा. बाकीची शास्त्र कोणाला पाळावी लागतात? मला असं वाटतं ज्यानं जीवनशास्त्रच सांभाळलं. आता जो माणूस पथ्य पाळत नाही त्याला औषधाची मात्रा जास्त द्यावी लागते, पण जो पथ्य काटेकोर पाळील कदाचित त्याची औषधाची मात्रा कमी होत जाते आणि एक दिवस त्याला औषध घेण्याची गरजच पडत नाही. आता मगाशी काका काहीतरी एक उदाहरण सांगत होते. ते म्हणले, काही माणसं मी अशी पाहिली की आयुष्यभर ते पथ्य पाळलेच नाही, आजारीच राहिले. असं काही उदाहरण छान सांगत होते. तर पथ्य सांभाळलं तर हळूहळू औषधाची मात्रा कमी होते. तसंच आहे, जीवनाचं शास्त्र सांभाळलं तर बाकीचं एखादं शास्त्र राहून गेलं तरी काही फरक पडणार नाही. हे तुम्हाला मी या परमेश्वराच्या दरबारात सांगतो. मग वास्तुशास्त्रातली एखादी चूक झाली काय आणि बाकीच्या शास्त्रातली चूक झाली काय? फक्त जीवनाच्या शास्त्राची चूक होऊ नये. वडीलधाऱ्याशी वागताना आमचं वर्तन चुकू नये. माय भगिनींचा आदर करताना आम्ही कुठे कमी पडू नये. गोर गरिबांशी व्यवहार करताना संवेदनशीलपणा आमच्यातला कमी पडू नये. देशाविषयीचं प्रेम, धर्माविषयीचं प्रेम, संस्कृतीचा आदर हा कुठे आमच्याकडनं कमी पडू नये. आणि हे घडलं की बाकीचं पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येती, स्थिर केली जी आचपळे होती, सिद्ध आणून लाविली पंथिगा. आज आम्ही उलटच करतोय. ते तरुण सागरजी महाराज फार स्पष्ट बोलायचे बघा. जैन मुनी फार चांगले संत होते. 2-4 वर्षापूर्वी आपल्यातून ते गेले. ते म्हणायचे, धर्म हेही औषध आहे आणि धन हेही औषध आहे, पण धर्म हे पिण्याचं औषध आहे आणि धन हे बाहेरून लावण्याचं औषध आहे. ते म्हणायचे, धन हे मलम आहे आणि धर्म हे सिरप आहे, पिण्याचं आहे, पातळ आहे. पण आम्ही गंमत अशी केली, जे प्यायचं होतं ते वरून लावायला लागलो आणि जे वरून लावायचं होतं ते चाटून चाटून खायला लागलो. हे त्यांचं म्हणणं आहे, माझं नाही.
ज्या गोष्टी स्वतः आत्मसात करून जीवन जगायला पाहिजे त्याच्या फक्त आम्ही चर्चा करतो, त्याच्यावर आम्ही कीर्तन करतो, त्या विषयावर आम्ही प्रवचन करतो, त्या विषयावर आम्ही व्याख्यान देतो, त्या विषयावर आम्ही चर्चा सत्र भरवतो, पण त्या आत्मसात काही करत नाही, तेवढ्या पुरत्याच वरचेवर. आणि म्हणून हे सगळेच जे शास्त्र आहे ना वरचे, हे वरचेवर आहे. कोण म्हणतो कासव आणून ठेवा म्हणजे काय काय होतं म्हणे, फार नफा होतो. कासव आणण्यापेक्षा आलेल्या ग्राहकाशी तू प्रेमाने बोल आणि तुझ्यातली पाटीलकी सोडून दे म्हणजे नफा होतो. कासव विश्व आणण्याने काय होत नाही. तुला तुझा संवाद सुधारता आला पाहिजे. प्रेमाने बोलला तर माणसाने माणूस जोडला जाईल. आणि म्हणून अंधश्रद्धेच्या पलीकडे सांगणारी ज्ञानेश्वरी आणि गीता आहे मायबाप हो. पण आजही जग इतक्या विज्ञान युगामध्ये सुद्धा या विचारांना डोक्यावर घेण्यापेक्षा अंधश्रद्धेला डोक्यावर घेतात. याचं वाईट वाटतं, याचा खेद मनामध्ये वाटतो. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी वरवरच्या आहे. मी करू नये असं मी म्हणत नाही. मी सांगतो ना, आवडतात तुम्हाला ते उपाय जरूर करा. तुम्ही कासव आणा, हत्ती आणा, घोडे आणा, काय करायचंय. परंतु त्याच्या बरोबर तो व्यापार तुमच्या नुसत्या कासवानं होईल का? नुसता होणार नाही. तुम्हाला त्यातला नफा तोटा समजला पाहिजे. तुम्हाला कोणाला उधार द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे कळलं पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला माणसं ओळखण्याची किमया जमली पाहिजे. माणसांशी तुमचा संवाद वाढत गेला पाहिजे. आणि म्हणून आज आम्ही पाहतो बाजारपेठेमध्ये जी काही व्यापारी म्हणून वर्ग आमच्याकडे आलेला होता तो बाहेरून आलेला वर्ग आहे, पण आज त्यांचा व्यापार मोठा झाला. माझ्यासारखा वारकरी त्यांच्यावर टीका करत नाही. मला त्यामागे त्यांची सचोटी, कष्ट आणि सातत्य दिसतं. मला टीका करून काय मिळवायचं. म्हणून गुजराती माणूस असेल, मारवाडी माणूस असेल, पंजाबी असेल, निर्वासित असेल, डोक्यावर घेऊन कापड त्यांनी विकले. त्यांच्या पूर्वजांनी पुढच्या पिढीत बैलगाडीवर विकले. पण सातत्य सातत्य. त्याच्यानंतर पुढे त्यांनी छोटे काही वाहनं आले, त्याच्यात व्यापार करायला लागले. बाजार करता करता हळूहळू जागा घेतल्या, छोटंसं पत्र्याचं दुकान बांधलं, त्याचं स्लॅबचं केलं आणि त्याचे पुन्हा मॉल केले. पण हा सगळा प्रवास करताना त्यांच्या 3 किंवा 4 पिढ्या गेल्यात याचा अभ्यास करा तुमच्या आजूबाजूच्या व्यापाऱ्यांचा. आज आम्ही शेतकऱ्यांच्या मुलांना व्यापार करावा असं म्हणतो, एकाच दिवसात त्याला भाऊ मॉल टाकून हवा असतो बापाकडून. काय डोंबल्याचे व्यापार करायचे. आहे सचोटी, आहे सातत्य. मित्राचा फोन आला की दुकान नोकराच्या भरोश्यावर टाकून फिरायला निघून जातो. काय डोंबल्याचं सातत्य. आणि म्हणून आम्हाला आमच्यातले दोष पाहिले पाहिजे दुसऱ्यांना दोष देण्यापेक्षा. आज मी महाराष्ट्रभर थोडाफार फिरलो छोटं मोठं कीर्तन सेवेच्या निमित्ताने. मला एकही पंजाबी, गुजराती, मारवाडी माणूस झोपडीत राहणारा दिसला नाही. हे माझ्या निरीक्षणातलं एक सत्य तुम्हाला सांगतो. का दिसला नाही तर त्याचा संयम, त्याचा सुस्वभाव, त्याचा सुसंवाद, त्याचं सातत्य आणि विशेष म्हणजे त्याच्यातली धार्मिकता. मला तो प्रत्येक माणूस धार्मिक दिसला, सेवाभावी दिसला, तो नास्तिक दिसला नाही. आणि म्हणूनच पिढ्यानपिढ्यात सातत्यानं हे तर मी फार छोटं सांगितलं तुम्हाला. जरा मोठं एक उदाहरण सांगतो. स्वामी ज्ञानवत्सलजी महाराज म्हणून आहे गुजरातचे, स्वामीनारायण संप्रदायाचे फार मोठे प्रवक्ते आहेत. आणि जगभर त्यांची मोटिवेशनल स्पीच असतात. इंग्लिश मधूनच बोलतात जास्तीत जास्त, क्वचित हिंदीतून आणि गुजरातचे असल्यामुळे क्वचित गुजरातीतून. पण जास्तीत जास्त 90% त्यांची भाषणं इंग्लिश मधून असतात. तुम्ही सर्च करून बघा गेल्यावर. स्वामी ज्ञानवत्सलजी महाराज मोटिवेशनल स्पीच देणारे म्हणून जगात प्रसिद्ध आहेत. कोण असतात त्यांचे श्रोते. त्यांचे श्रोते मोठमोठे मिलियन बिलियन डॉलर्स मध्ये उद्योग व्यवसाय करणारे उद्योगपती त्यांचे श्रोते असतात आणि ते त्यांची व्याख्यानं ठेवतात. त्यांनी एका त्यांच्या व्याख्यानामध्ये असं म्हटलं होतं की जगभरातल्या 1000 यशस्वी उद्योगपतींचा त्यांनी अभ्यास केला त्यांच्या आत्मचरित्रात. म्हणजे अभ्यास केला म्हणजे काय त्यांच्या घरी गेले नाही, त्या उद्योगपतींनी जे अनुभव कथन करून ठेवले होते पुस्तकांमधून. तर 1000 लोकांचा अभ्यास केला.
यशस्वी उद्योजक जगातले, बरं हे जगातले सगळे अब्जाधीश लोक, त्यांचा अभ्यास केला आणि त्यातून त्यांना जे सत्य समजलं ते असं होतं की त्यांनी सांगितलं त्या 1000 उद्योजकांपैकी अधिकाधिक नवे जवळजवळ सर्व हे प्रचंड आपल्या कुटुंबाचा सन्मान करणारे होते, सोबत काम करणाऱ्यांचा आदर करणारे होते आणि ईश्वराची भक्ती करणारे होते, म्हणून ते यशस्वी झाले. आम्हाला मोठं व्हायचंय, फक्त कशाच्या जीवावर मोठे होणार? नुसतं भांडवल हा काही पुढे जाण्याचा मार्ग नाही, नुसत्या डिग्र्या हा काही पुढे जाण्याचा मार्ग नाही, नुसती प्रसिद्धी हा काही पुढे जाण्याचा मार्ग नाही. आम्हाला त्यातल्या गोष्टी, ज्या वर्माच्या गोष्टी आहे, मुख्य गोष्टी आहे, त्या समजून ज्या दिवशी घेता येतील त्या दिवशी आमच्या शेतकऱ्यांच्या कुटुंबामध्ये आमूलाग्र बदल होतील. आणि ते अनेक तरुणांनी करूनही दाखवले. मी असं म्हणत नाही. मला शेतकऱ्याच्या कुटुंबामध्ये सुद्धा इथे बसलेले अनेक जण आहेत, अनेक जण मी भेटतो, पाहतो, चांगली कामं, चांगल्या नोकऱ्या करतात, चांगले व्यापार करतात. आणि मला माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या माणसाला हे पाहिल्यावर खूप आनंद होतो. मी जाऊन त्याच्या कानामध्ये त्या मुलाचं म्हणत असतो की अरे मारवाड्याला मागं टाकलं तू, वा 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 वा, आनंद वाटतोय, असं म्हणतो मी त्याला. मला कुठंतरी तो माझा एखादा बांधव शेतकऱ्याचा मुलगा, कारण आता काय करणार, तुमच्या कुटुंबातूनच आमचा जन्म आहे. त्या हाल अपेष्टा, ते संघर्ष, त्या अडचणी आणि त्या शेतीतले सतत नफे तोटे हे आजापंजांच्या काळापासून आम्ही पाहिले. आणि म्हणून कळकळ वाटते, शेतकऱ्यांच्या मुलांनी शिक्षण मन लावून घ्यावं, व्यापार अत्यंत अभ्यासपूर्वक करावा, समाजकारण हे अत्यंत सावध रीतीनं करावं. समाजकारण म्हणजे राजकारण. शेतकऱ्यांच्या मुलांनी राजकारण हे सावधानतेनं करावं. आपलं स्वतःचं वाटोळं करून त्यानं राजकारण करू नये. आपल्या स्वतःला, ज्या दिवशी तुमची पत संपून जाईल ना, त्या दिवशी पुढारी सुद्धा तुम्हाला फोन करत नाही. पुढारी तोपर्यंतच फोन करतात जोपर्यंत तुम्ही घरात खाऊन पिऊन सुखी आहे. आणि मग जर का तुम्ही स्वतः बर्बाद होणार असाल, तुमच्या शेतीकडे दुर्लक्ष, तुमच्या दुकानाकडे दुर्लक्ष, तुमच्या आईबापाकडे दुर्लक्ष, तर हे काही योग्य नाही. हे मी अनेक वेळा बोललो. 2 वर्षापूर्वी पद्मश्रींच्या पुण्यतिथीच्या काल्यातही हे बोललो होतो भाऊ, की तरुणांनी या सर्व गोष्टी विचार करून केल्यास त्यांचं हे स्वहित. माझा अभंग तसा आहे, मी काय करू, मी तोच विषय बोलतोय. आपुले आपण जाणावे स्वहित, जेणे राहे चित्त समाधान. हे मी सांगत नाहीये तुमच्या पुढे, तुकाराम महाराज सांगतायत, हे ध्यानात घ्या. हे आपलं स्वहित आपण समजून घ्यावं आणि त्या मार्गाने आपण चालावं. हे मार्गदर्शन 450 वर्षापूर्वी आमच्या शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या या महान संतानं आणि जगातल्या तत्वज्ञानांपैकी एका महान तत्ववेत्या महात्म्यानं हे मार्गदर्शन करून ठेवलं. हे जीवनाचं मार्गदर्शन आहे. हे आपलं स्वहित व्यवहारातही आणि अध्यात्मातही. अध्यात्म सुद्धा फार महत्वाचं. तसंही मनुष्य जन्म हा व्यवहार आपल्याला जबाबदारी म्हणून करावा लागतो, पण मनुष्य जन्म कशासाठी आहे? तैसे येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे, किंबहुना येर झारे चिरापडे. मनुष्य देहीचा हाच स्वार्थ, जे साधावा चौथा पुरुषार्थ. किंवा तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखील या. परमात्म भेट, दर्शन, अध्यात्म सुख प्राप्त करून घेणं हे मनुष्य देहाचं स्वहित आहे. आणि ते स्वहित जर आपण आपला व्यवहार आणि आपला परमार्थ आपण सुव्यवस्थित करू शकलो तर जेणे राहे चित्त समाधान. मला असं वाटतं, समाधान चित्त प्राप्त होणं ही जीवनातली सर्वोच्च अवस्था आहे. रामायणामध्ये राम प्रभू जेव्हा वनवासात गेले, अनेक लोक त्यांना भेटले. नदी पार करायची होती आणि तिथे तो केवट त्यांना भेटला. वनवासी आहे राम, धाकटे बंधू लक्ष्मणजी सोबत आहे, अर्धांगिनी, नुकतंच लग्न झालंय, पण काय प्रसंग आलाय. या सगळ्या ग्रंथांमधून शिकण्यासारखं आहे मुलांनो, खूप शिकण्यासारखं आहे. अडचणीच्या प्रसंगात सुद्धा पती पत्नीने एकमेकाला साथ द्यायची, हे रामायण आम्हाला सांगतं. तरी म्हणतात काय रामायण कशाला ठेवता गावात? म्हणून म्हटलं प्रतिक्रिया जरा जपून द्या, समजून घ्या अगोदर त्याच्यातलं योग्य अयोग्य काय मार्गदर्शन मिळतंय ते तर समजून घ्या, जे तुम्हाला व्यावहारिक शिक्षणात कुठेच मिळत नाही. कारण व्यावहारिक शिक्षणात तुम्ही चांगले इंजिनियर होऊ शकाल, चांगले डॉक्टर होऊ शकाल, डॉक्टरेट करू शकाल वेगवेगळ्या विषयात, परंतु जीवन जगण्याचं शास्त्र, संतुलन जीवनात विचारांचं ठेवण्याचं शास्त्र,
कुटुंब सांभाळण्याचं शास्त्र, समाजाशी वागण्याचं शास्त्र, विचारांचं नियंत्रण, भावनाचं नियंत्रण करण्याचं शास्त्र हे फक्त आपल्याला संत वाङ्मयातून, अध्यात्मातूनच मिळतं. आणि म्हणून आज नव्या पिढीमध्ये सुद्धा मला अनेक तरुण मुलं मुली धार्मिकता मनापासून जपताना दिसतात. मी त्यांना धन्यवाद देतो. जपा, तरच कुटुंबांचा हा व्यवहार आणि कुटुंबाचा जो मागचा लौकिक आहे तो पुढे सांभाळला जाणार आहे. त्याच्याशिवाय दुसरा काही मार्ग नाही आहे. तुकाराम महाराज म्हणाले, याचा धरीन अभिमान करीन आपुले जतन. आम्ही आमच्या संस्कृतीचा, आमच्या वाडवडिलांच्या विचारांचा अभिमान ठेवू आणि ते जतन करण्याचा प्रयत्न करू. हा संकल्प तुकाराम महाराजांनी केला. तो संकल्प आजही करणं तितकंच गरजेचं आहे. कारण पुढची वाटचाल ही नुसती सोपी राहिलेली नाहीये. जुन्या काळात तरी माणसांना त्रास व्हावा अशा गोष्टी फार कमी होत्या. आता इतकं प्रदूषण म्हणून प्रकृतीला होणारा त्रास, वादविवाद वाढलेत म्हणून मनबुद्धीला होणारा त्रास, संघर्ष वाढलाय, वादविवाद वाढले, स्वार्थ वाढला, चढाओढ वाढली. आणि पूर्वीच्या माणसांना इतका त्रास बाहेरून होत नव्हता, आता तो खूप होतोय. आणि म्हणून पूर्वीच्या काळापेक्षा जास्त गरज अध्यात्माची आज आपल्या सर्वांना आहे. कारण तरच आपण आपलं काम नीट करू शकू आणि आपलं हे जीवन फार सुंदर आहे आणि हे जीवन आपल्याला सुंदरपणानं जगायचं आहे. जीवन सुंदर आहे. निसर्गाचा सहवास करा, जीवनाची सुंदरता तिथे अनुभवता येते. तुमच्या घरातल्याच लहानग्यांबरोबर थोडा वेळ द्या, खेळा, बोला, बसा, त्यांना शिकवा, खेळता खेळता विचारा, त्यांच्याशी बोला. नुसते मोबाईल मध्येच आपले ते गहू निसल्यासारखं असं करत बसू नका. माझ्या लहानपणी मी आजा पंजा त्या अशा निश्चित राहायच्या काहीतरी, हे इकडे खडा तो तिकडे. सध्या आम्ही हा मोबाईल दिवसभर असा करत राहतो. काय करणार आहे याच्यातून? ही जिवंत माणसं कशाला दिली परमेश्वरानं आपल्याला? हे याच्यात प्रेम आहे, याच्यात आनंद आहे. आजी आजोबाच्या जवळ बसून एखादा अनुभव त्यांचा ऐका, तो आपल्याला जीवनाला उपयोगाचा ठरणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना हे सगळे अनुभव आणि शास्त्र माता जिजाऊंनी सांगितलं आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. आणि म्हणून आपल्याला जीवन सुंदर आहे. निसर्गाचा सहवास आपल्याला ती सुंदरता अनुभवायला देतो. लहानांचा सहवास आपल्याला ती सुंदरता अनुभवायला देतो. ज्येष्ठांचा सहवास आपल्या विचारांची समृद्धी वाढवतो. ईश्वराचा सहवास आपल्यातील मनोबल, आत्मबल वाढवतो, आपल्याला आनंद प्रदान करतो. ग्रंथांचा सहवास आपल्या ज्ञानात भर घालतो. जीवन फार सुंदर आहे. सहवास कशाचा करायचा हे आपल्याला ठरवावं लागेल. आणि चुकीच्या लोकांचा सहवास हा तात्पुरता आनंद देतो आणि पुढे अनेक वेळेला पश्चाताप करायला भाग पाडतो. चुकीच्या लोकांचा सहवास, आज एखादी पार्टी फक्त त्याच्यातून फुकट मिळेल, याच्यापेक्षा दुसरं काही मिळत नाही. पण त्याच्यातून होणारा पश्चाताप, जर का त्याच पार्टीहून चुकीचं काम करून निघाला, कुठे पडलात, पाय मोडलात, तर 6 महिने घरात बसावं लागतं ना, आयुष्यभर अधू राहावं लागतं. चुकीचा सहवास हा आम्हाला पश्चाताप करायला लावतो, दुःखात घालतो. तुमच्याच मुलांचा सहवास, तुमच्याच आईवडिलांचा सहवास, तुमच्याच घरातल्या ग्रंथांचा सहवास आणि तुमच्याच घराभोवतालच्या निसर्गाचा सहवास, कुठे सुख पाहायला बाहेर जावं लागतं. मीराबाईंनी हे 700 वर्षापूर्वी लिहिलं. त्यांनी फार गोड अभंग लिहिलाय. पानी मोमिन प्यासी मोहे सुन सुन आवत हासी. आत्मज्ञान बिन नर भटकत है, कहाँ मथुरा कहाँ काशी मोहे सुन सुन आवत हासी. भवसागर सब हरि भरा है, धुंडत फिरत उदासी मोहे सुन सुन आवत हासी. मीरा कहे प्रभु गिरिधर नागर, सहज मिले अविनाशी मोहे सुन सुन आवत हासी. पानी मोमिन प्यासी मोहे सुन सुन आवत हासी. पाणी मीन, पाण्यामध्ये मासा असा याचा अर्थ आहे. प्यासी, पाण्यामध्ये राहून माशानं तहानलेलं राहावं. तसं अरे बाबा सगळं जग सुखानं भरलेलं आहे आणि आम्हाला सुख का मिळत नाही ते शोधावं कसं कळत नाही. दुधात
तूप आहे, पण त्याच्यातून काढावं कसं हे भगिनींना माहिती आहे. डोळ्यानं कुठं दिसतंय दुधातलं तूप? नुसतं दूध काढलं म्हणले दाखवा याच्यातलं तूप, नाही दिसत. पण मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. दुधाचं दही केलं, दह्याचं विरजन घालून दही केलं आणि त्याचं मंथन केलं की लोणी निघतं आणि ते कढवलं की तूप होतं. तसं सुख आहे. तुम्हाला तुमच्याच घरातल्या सदस्यांबरोबर सुख मिळेल, त्यांच्याशी समरस व्हा. आणि म्हणून सुख या जगामध्ये पुष्कळ आहे, ते आपल्याला शोधता आलं पाहिजे. चला आपण आजपासून त्याचा शोध सुरू करूया. आमच्या अवतीभोवती जे जे सुख आहे, जिथे जिथे आहे, चांगल्या मित्रांचा सहवास करा, तिथे सुख आहे. लोकांच्या सुखदुःखात सहभागी व्हा, समाधान मिळतं चांगलं काम केल्याचं. आणि आपण सगळेजण हे करताय हो, म्हणून आम्ही बोलतो. आपल्यापैकी बहुतेक जण हे सगळं करतायत आणि ते पाहूनच बोलतो. आम्हाला दुसरं कशाचं डोंबल्याचा काय अभ्यास आहे? हे तुमच्याकडेच आम्ही पाहतो, समाजातले आदर्श पाहतो आणि तेच आदर्श पुढे पुढे सांगत सांगत आम्ही जात राहतो. बाकी हे काही आम्ही परग्रहाहून काही आणलेलं नाही आहे. ते समाजातलंच जे चांगलं आहे ते चांगल्या समाजासमोर पुन्हा एकदा आपल्यासारख्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही करतोय. आणि म्हणून आज ज्या परिवाराचं हे पुण्यस्मरण आहे, त्या परिवारानं सुद्धा आपल्या जीवनातलं हे स्वहित पाहिलेलं आहे, समाधान टिकवलेलं आहे. अण्णा आणि बाईंनी समाधान आयुष्यभर स्वतःचंही टिकवलं आणि मुलांनाही ते समाधान देत राहिले, संस्कार देत राहिले, विचार देत राहिले. आज या परिवाराची वाटचाल त्याच दिशेनं चालू आहे, याचा मनस्वी आनंद आपल्या सगळ्यांना आहे. खरं म्हणजे अण्णांचे वडील कैलासवासी गजानन पाटील खर्डे हे सुद्धा आश्वी परिसरातील एक अत्यंत जाणतं आणि आदरणीय व्यक्तिमत्व होते. जवळजवळ त्यांनी बराच काळ पोलीस पाटील म्हणूनही काम पाहिलेलं होतं आणि अण्णांनाही तो वारसा पुढे आहे. त्या काळामध्ये 7 मुलं 4 मुली एवढा मोठा हा परिवार तो सगळा त्यांचा. आणि अण्णा हे पुढे बाबळेश्वरला आलेले आहेत. त्यांच्या सुविद्य पत्नी म्हणून कैलासवासी सौभाग्यवती मीराबाई यांनी अत्यंत चांगली साथ त्यांना दिली. त्यांचं माहेर तिसगाववाडी प्रवरा, तिसगाव प्रवरा. आणि थोर स्वातंत्र्य सेनानी कैलासवासी दादा पाटील नालकर यांच्या घरामध्ये त्यांचा जन्म. तिथेही 9 बहिणी आणि 2 भाऊ, पुन्हा 11 भावंडांचं कुटुंब. काय मोठं कुटुंब सगळं आहे. एवढी मोठी कुटुंब किती गुण्यागोविंदानं राहत होती. आज इनमिन 2 असतात, त्यांचंच पटत नाही, ठिस फिस ठिस फिस करतात. शिकण्यासारखं आहे की नाही हे सगळं आपल्याला? इनमिन 2 असतात. हा म्हणतो त्याचंच काय ऐकता, तो म्हणतो माझंच काय. 2 सुना असतात, त्यांचं लवकर जमत नाही. 9 सुना कशा एका घरात काम करत असतील. हे मॅनेजमेंट आहे ना, हे MBA करून शिकण्यासारखं नाहीये. हे अशाच वडीलधाऱ्या माणसाकडून समजून घेण्यासारखं आहे. हे MBA मध्ये नाही शिकवलं जाऊ शकत. MBA मध्ये शिकवतील ते तिकडे काय प्रोडक्शन करायचं, काय कसं विकायचं, परचेसिंग, आणि इकडे पुन्हा असं सगळं शिकवतील. पण हे नाही शिकवलं जाणार. आणि म्हणून हा सगळा असा हा काळ आहे. आणि नालकर परिवाराला सुद्धा कैलासवासी दादा पाटील आणि त्यांच्या परिवारानं खूप मोठं काम, पद्मश्रींनी जो सहकारी साखर कारखाना उभारला त्या उभारणीमध्ये सहकार्य. आणि म्हणून मला मगाशी सांगितलं अनंता भाऊनी, संजू भाऊनी, त्यांच्या सगळ्या बंधूंनी की त्या लढत कादंबरीमध्ये सुद्धा त्यांचा वारंवार उल्लेख त्या ठिकाणी येतोय त्यांच्या कामाचा. त्याचप्रमाणे एक अत्यंत चांगलं काम त्यांनी केलं. आणि म्हणून आश्वी, बाबळेश्वर, कोल्हार, संगमनेर आणि नेवासा अशा सर्व ठिकाणी हे कुटुंब पुढे विभागलं गेलं कामाच्या, व्यवसायाच्या, शेतीच्या निमित्तानं. पण तरी हा कुटुंब जिव्हाळ्यानं आजही सगळं एकत्र आहे, हे या कुटुंबाचं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. आणि या कुटुंबाचा संस्कार, ताई तुम्ही भेटल्या की आम्हाला कळतं ना. आता माझ्या सगळ्याच महिलांचा परिचय नाही, पण इंगळे ताई इथं बसल्या. आजही आमच्या आरडगाव आणि परिसरात कुठं ज्ञानेश्वरीचं पारायण असलं की व्यासपीठाचं नेतृत्व त्यांच्याकडे असतं. आम्ही कीर्तनाला जातो, त्यांच्या आमच्या भेटी होत राहतात. आणि मग घराची कळा अंगण सांगतं.
अण्णा आणि त्यांचा परिवार किंवा गजानन पाटील आणि त्यांचा परिवार हा कोणत्या दिशेनं जात होता हे ताईंकडे पाहिलं, अण्णांकडे पाहिलं, सगळ्या भावंडाकडे पाहिलं की आपल्याला लक्षात येतं की हा परिवार विचाराने, संस्काराने, कार्याने, स्वभावाने खरंच एका उंचीवर जगलेला हा परिवार आहे. एक चांगल्या पद्धतीनं वाटचाल केलेला हा परिवार आहे. आणि म्हणून अशा परिवारामध्ये मातोश्री मीराबाई यांचं मार्गदर्शन आणि साथ ही मोलाची राहिलेली आहे. कारण त्यांनाही आपल्या माहेराकडून तो संस्कार आणि सासरीही पुन्हा तसाच विचार आणि संस्कार मिळाला. मला वाटतं महिलांचं हे भाग्य असतं की ज्या दिवशी जे माहेरचं वातावरण तेच जर सासरी मिळालं तर त्या दिवशी आमच्या भगिनींना जास्त आनंद असतो. नाही तर मग इकडं एकादशी आणि तिकडं न बोललेलं बरं. मला ओढाताण होते आमच्या भगिनींची, फारच अडचण तयार होते. आता हे हा ज्याच्या त्याचा स्वातंत्र्याचा विषय, मी टीका करतो असं समजू नका. कोणी काय कशा मार्गाने काय निवड करावी हा ज्याचं त्याचं स्वातंत्र्य. पण मला माझ्या भगिनींपुरतं फक्त बोलायचं की त्यांना आनंद त्या दिवशी होतो ज्या दिवशी माहेर सासर दोन्ही सुस्वभावी आणि एका विचाराचे जर मिळाले तर त्यांची ओढाताण निश्चितच आयुष्याची कमी होते. आणि मला वाटतं ते भाग्य मीराबाईंना मिळालं होतं असं मी निश्चित मानतो. आणि म्हणून अतिशय चांगलं काम या परिवाराचं आहे. पुढे अतिशय चांगली वाटचाल नातवंड सुद्धा करतायत. नातवांपर्यंत माझा परिचय या परिवाराचा आहे. जसा अण्णांचा आहे, मुलांचा आहे, तसा नातवांचाही आहे. सगळे नातू माझ्या परिचयाचे आहे आणि चांगलं काम करतायत, अतिशय चांगलं काम करतायत. व्यवसाय करताना सचोटीनं करतायत. मी आईस्क्रीम खायला गेलेलो आहे अण्णा दुकानात तुमच्या, आणि मला खूप आनंद झाला. कारण मला माहित नव्हतं त्यावेळेला माझ्यासोबत कोणीतरी लहान विद्यार्थी होते आणि त्यांना आईस्क्रीम घेऊन द्यायची म्हणून आम्ही आईस्क्रीमचं दुकान दिसलं थांबलो. एकदा असं वर्ष होऊन गेलं का रे, कुठे आपला तो, हा वर्ष होऊन गेला असेल, हा ते काय तिथे बसले. आणि त्यांनी ओळखलं, तो पळतच आला, महाराज महाराज. म्हटलं झालं गेलं आता सगळं. कोणत्या दुकानात गेल्यावर ओळखलं नाही की बरं वाटतं, म्हणजे ते सगळा व्यवहार व्यवस्थित होतो. मला फार वाईट वाटतं अशा वेळेला. आणि ती एक दोन मुलं होती, नाही त्यांनी सांगितलं मध्ये तुम्ही आलंच पाहिजे. मग मध्ये गेलो दुकानात, कारण आता घरचं दुकान म्हणल्यावर आता काय लाजायचं. मध्ये गेलो, बसलो. आणि म्हणून व्यवसाय, मी सांगून गेलो व्यवसायाविषयी, आमच्या शेतकऱ्याच्या मुलांनी असंच मन लावून व्यवसाय केला पाहिजे, न थांबता, न विचलित होता. आणि हे सगळं काम, ही पुढची नातवंड, हे सगळेच मुलं मुली चांगलं काम करतायत, चांगलं शिक्षण घेत आहेत, याचा मनस्वी आनंद आहे. धार्मिक वातावरण तर या घरामध्ये आहे. मग नेवाशाला देवगडची सेवा असेल, इकडे नारायणगिरीजी महाराजांकडे सुद्धा जाणं येणं यांचं असायचं. आणि आता या वरद विनायकाला सुद्धा सातत्यानं चतुर्थीला कधी खाडा नाही आहे. या प्रांगणामध्ये श्रीधर अण्णांच्या परिवारानं तिसऱ्यांदा चौथ्यांदाचं अन्नदान होत आहे, हे मला चांगलं आठवत आहे. सातत्यानं ही सेवा चालू आहे. निमित्त काहीतरी, मागे अण्णांचं आपण अभिष्ट चिंतन केलं, ते इथंच केलं, त्यावेळेला सगळे आपण जमलो होतो. आणि म्हणून अशा पद्धतीनं या परिवाराची सगळी वाटचाल आहे. मी अधिक याविषयी न बोलता थांबतो. 12 वाजले, माझी जबाबदारी इथपर्यंत होती, इतकी वेळ मला दिलेली होती. आणि मान्यवर मंडळी आहेत, भाऊ आहेत, बरीच मान्यवर मंडळी आहे. 2 शब्द तेही निश्चित या परिवाराच्या अनुषंगानं अनुभवाचे जाणते शब्द तेही बोलतील. आणि म्हणून मी थांबतो. माजी मंत्री सन्मान्य अण्णासाहेबजी म्हस्के पाटील हेही उपस्थित झालेत, त्यांचंही स्वागत करतो, धन्यवाद देतो. नवरात्रीचा पर्व काळ आज जवळजवळ समापनाकडे, उद्या विजयादशमी आहे. आणि उद्याची विजयादशमी आणि सुरू असलेलं नवरात्र याच्या खूप शुभेच्छा आपल्या सगळ्यांना देतो. महालक्ष्मी, महासरस्वती, महाकाली या सर्व वेगवेगळ्या देवींचे आशीर्वाद आपल्याला लाभो. महालक्ष्मी आपल्याला सामर्थ्य प्रदान करो, महासरस्वती आपल्याला आपल्यातलं ज्ञान वृद्धिंगत करो, आणि महाकाली आपल्या जीवनातली अरिष्ट दूर करो. एवढीच या निमित्तानं प्रार्थना आणि झालेली सेवा समापन करूया. आपुले आपण जाणावे स्वहित, जेने राहे चित्त समाधान, बहुरंगे माया असे विखुरली. खरं म्हणजे मी स्वहित एवढ्या पुरतच बोललोय, त्याच्या पुढे गेलोच नाही. अभंग फार सुंदर आहे आणि बोलत गेलो तर ते खूप लांबत जाईल, म्हणून मी या ठिकाणी थांबणं पसंत करतो. आता माया म्हणजे काय, चित्त समाधान म्हणजे काय, बहुरंगी माया असे विखुरली, कुंठितची झाली होता बरी, पूजा ते अबोला चित्ताच्या प्रकारी,
भाव विश्वंभरी समर्पावा. तुका म्हणे गेला फिटोनिया भेद आणि मग होतो देव मनाचाची. काय भाषा आहे महाराजांची. महाराज म्हणले, अरे देव हा फक्त मंदिरात नाही, मग होतो देव मनाचाची. आपल्या मनातच आपल्याला देव निर्माण करता येतो, तो पाहता येतो. पण तो केव्हा? आपण आपलं स्वहित ओळखावं, वडीलधाऱ्यांचं ऐकावं, शास्त्राचं ऐकावं, अनुभवी माणसांचं ऐकावं, आपलं स्वहित ओळखावं, चित्त समाधान आपलं ठेवावं, मायेमध्ये न अडकता. माया म्हणजे भ्रमित करणाऱ्या गोष्टी. आता त्याचा खूप अर्थ आहे, विस्तार आहे. पण ज्या गोष्टी आम्हाला विचलित करतात त्याला आपण मोहमाया म्हणतो. आणि त्यात न अडकता आपल्या ध्येयाप्रत आपण वाटचाल ठेवावी. आपल्याला देवपूजा करायची आहे, पण ती देवपूजा आपल्या मनातला भाव देवाला समर्पित करणं. नुसती देवपूजा हातानं केलेली कृती नको, ती मनासह भाव त्यामध्ये समर्पित आपला व्हावा आणि मनातील अंतकरणातील भेदभाव नष्ट व्हावा. तुका म्हणे गेला फिटोनिया भेद. महाराजांच्या या एका वाक्यावर या ग्रंथाला मोठं पारितोषिक नोबेल दिलं पाहिजे असं मी म्हणेल. तुका म्हणे गेला फिटोनिया भेद आणि मग होतो देव मनाचाची. नाही मिळणार हो कुठे ऐकायला आणि वाचायला हे विचार. कविता ऐकता येतील तुम्हाला, गीता ऐकता येतील, पण इतकी उंचीची फिलॉसॉफी आणि विचार. आमच्या मनातील भेद जावा. कुटुंबात वागताना आमची भेददृष्टी नको, समाजात वागताना आमची भेददृष्टी नको, एखादं कार्य करताना 4 माणसं सांभाळताना आमच्यात भेददृष्टी नको. होईल तेवढं समान वृत्तीनं सगळ्यांना घेऊन चालावं. आणि अशा पद्धतीचा हा भेद नाही, जीव आणि शिव हा भेद सुद्धा नको. इथपर्यंत महाराजांना बोलायचंय. मी जर तो मुद्दा बोललो नाही तर महाराजांच्या विचारांना कुठेतरी मी न्याय दिला नाही असं होईल. आणि म्हणून जीव आणि ईश्वराचा सुद्धा भेद नाही, इथपर्यंत जाऊन पोहोचायचे. आत्मा हा परमेश्वर स्वरूप आहे, जीव देवाहून वेगळा नाही आहे, तो देव स्वरूपच आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि अशी धारणा निर्माण झाली की मग होतो देव मनाचाची. आणि मग तुकाराम महाराज या अवस्थेवर पोहोचले आणि लोक विचारायला लागले, महाराज देव कोणता? महाराज म्हणले, अरे मीच आता देव आहे, मी वासुदेव तत्वता, कळो येईल विचारिता, आहे ठाऊका सभाग्य संता, नाही दुजा निक मागुता गा. हे शब्द केव्हा निघाले ती वाटचाल आपल्याला सांगितली. आपली ही वडीलधारी माणसं सुद्धा मायबाप हो इतके पवित्र सुंदर परोपकारी जीवन जगले की ते देवतुल्य राहिले. आणि देवतुल्य अशा माणसांचे अनुभव ऐकणं. मी म्हणतो ज्या ज्या घरात अजूनही वाडवडील माणसं आहेत, भाग्यवान आहोत आपण. थोडा वेळ बसूया त्यांच्याजवळ, थोडं त्यांच्या लहानपणच्या काळात त्यांना घेऊन जाऊया, त्यांच्या तरुणपणच्या काळात त्यांना घेऊन जाऊया. त्यांनी पहिली विहीर कधी खोदली ते ऐकून घेऊया. त्यांनी काय काय वारीला त्यांनी कसे गेले, त्यावेळेला वारीला ट्रॅक्टर होता का सोबत, का डोक्यावर ओझं घेऊन गेले ते एकदा ऐकूया. जाऊया ना त्यांच्या तो जीवन प्रवास समजून घेऊया आणि त्यातून समृद्ध आपलं पुढचं जीवन करूया. यासाठीच आजचा हा उपक्रम आहे असं मी म्हणेल. मी मातोश्रींना या निमित्तानं आदरांजली वाहतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप मान्यवर आलेले आहेत. या वरदविनायक सेवाधामात आपण आलात म्हणून आजचा हा कार्यक्रम नुसता खर्डे पाटील परिवाराचा नाही, तर हा या सेवाधामाचाही कार्यक्रम आहे. आणि या आश्रमाचा एक सेवक या नात्यानं आपलं स्वागत करणं हे माझं कर्तव्य आहे. म्हणून आदरणीय माजी मंत्री अण्णासाहेबजी मस्के पाटील, जिल्हा दूध संघाचे प्रमुख आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आदरणीय रावसाहेब पाटील मस्के, मडी देवस्थानाचे सन्मान्य अध्यक्ष मान्य संकेतराव संजयराव मरकड साहेब, त्याचप्रमाणे श्रीमान मान्य बाळासाहेबजी मांढरे पाटील, पंकज भाऊ चव्हाण, सन्मान्य मच्छिंद्र पाटील तांबे, सौ कांचनताई मांढरे आलेत का? कांचनताई बरं आहे, खुर्चीवर बसल्यामुळं घोटाळा झालाय बरं, पण आता बसण्याच्या अडचणी. मी म्हणलं समोर तर काही दिसल्या नाही बुवा, तर कांचनताई आलेल्या आहेत, धन्यवाद देतो. आमच्या खूप प्रेमळ भगिनी आहे आणि त्या भागात गेलं की नेहमी कीर्तन प्रवचनाला त्यांना आवड आहे. आणि या सेवाधाम परिवारातल्या त्या एक सदस्य आहे. कारण इथलं हे खर्डे पाटील असतील किंवा त्या असतील, एकही चतुर्थी त्या कधी सोडत नाही. आणि चतुर्थीच्या कीर्तनाला येणारी बरीचशी मंडळी आजही इथे आहेत. त्यांचंही सर्वांचं मी स्वागत करतो. आमचे सन्माननीय विठ्ठलरावजी गायकवाड पाटील अण्णा, सन्माननीय आमचे जुने स्नेही रमेशरावजी जवरे पाटील, अशोकराव दादाजी नालकर पाटील, संजय भाऊसाहेब नालकर पाटील, डॉक्टर प्रतापराव विखे सर,
माननीय विजयराव विखे पाटील, राजेंद्र मस्के पाटील बाबळेश्वर आमचे माजी सरपंच, त्याचप्रमाणे सुरेश पाटील चेचरे उपसरपंच लोहगाव, तेही आमचे स्नेही आहेत. सर्व उपस्थित मान्यवर, सुरुवातीला मी जो उल्लेख केला ती सर्व मान्यवर मंडळी, आमचे आदरणीय स्नेही गायकवाडजी महाराज, सर्व उपस्थित आमचे सोपानराव पाटील आहेर जे आमच्या या परिवारातले ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, सर्वांनाच मी धन्यवाद देतो. आणि आपण सर्व आलात, मातोश्रींना आदरांजली या कीर्तन प्रवचनाच्या निमित्तानं वाहिलेली आहे. त्याचप्रमाणे सौभाग्यवती मातोश्री मीराबाई श्रीधर खर्डे यांच्या पुण्यस्मरणाप्रित्यर्थ 11,000 रुपयाची देणगी या ठिकाणी मला वाटतं कोणी दिलेली ही भगिनी मांढरेताई आणि कदमताई यांनी दोघींनी मिळून ही 11,000ची देणगी या देवस्थानाला दिली. टाळ्या वाजवून आपण या भगिनींचं कौतुक करावं. त्याचप्रमाणे दुसरं पाकिट माझ्याकडे 15,000चं, हे आपल्या परिवाराच्या वतीनं आहे, खर्डे पाटील परिवार यांच्या वतीनं, या सर्व बंधूंच्या वतीनं हे 15,000ची एक देणगी त्यांनी या ठिकाणी दिली. त्यांना मी धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे मातोश्रींच्या स्मरणार्थ आणखी पुन्हा अहो हे किती पैसे देत आहे, काय करायचं एवढं, पुन्हा 11,000 हे आणि भगिनींकडूनच आहे. आता खरं म्हणजे तुम्ही किती सेवा केलेली आहे, सहकार्य. मला नेहमी वाईट वाटतं की त्याच लोकांनी सगळा भार पुन्हा पुन्हा घ्यायचा. आणि हे काही संबंध आपले फक्त कीर्तन प्रवचनकार म्हणून नाही, हे कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध अण्णांपासून. मलाही वाटतं की मी त्यांच्या कुटुंबातला एक सदस्य आहे, त्यांनाही असं वाटतं. आणि त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी मला खरोखर अपेक्षित नव्हत्या. आपण हे अनपेक्षितपणे माझ्या हातात सगळे आणून दिले. मी आपले ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. परंतु आपण नेहमी सेवा करताय, फार त्रास होईल असंही काही करू नका. आपल्याला सतत हे कार्य करायचे, सतत सोबत ही वाटचाल करायची आहे. या निमित्तानं ज्येष्ठ मार्गदर्शक आणि ज्येष्ठ नेते आदरणीय तुकारामजी नवले काका आणि उपस्थित अण्णा भोसले पाटील आणि सर्व पाहुणे मंडळी उपस्थित राहिली, त्यांचंही स्वागत करतो आणि थांबतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की, वरद विनायक भगवान की, सद्गुरु नारायणगिरी महाराज की, जगदंबा माता. विनंती आहे मंडळी, आपण थोडं 2 मिनिट बसून राहा आणि पुढे